हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. पण आज तुम्ही माझ्याकडून माझं बाळ हिरावून घेतलं आणि मला हे सगळं बोलायला भाग पाडलं. मी विचार केला होता की तुम्ही माझ्याशी इतकी नफरत का करता हे जाणून घेईन, पण तुम्ही तर त्या कारणाचंच अस्तित्व संपवलं. हे सगळं माहीत असूनही ही चूक माझी नव्हती, तुमच्या बहिणीची होती. तरीही तुम्ही माझ्यावर हात उचललात. तेव्हाच मला समजलं होतं की मी तुमच्यासाठी जीवही दिला तरी त्याची तुम्हाला किंमत नसेल. मिस्टर सिंघानिया, तुम्हाला तडफडताना पाहावं, तुम्हाला पश्चाताप व्हावा म्हणून मी माझं आयुष्य संपवायचं ठरवलं होतं. पण तुम्ही मला जगण्याची नाही तर मरण्याची कारण दिलीत. तुमचं काय आहे ते मला ठाऊकही नाही, पण मी मात्र माझ्या मनात तुमच्यासाठी प्रचंड द्वेष घेऊन या जगातून निघून जात आहे. हे शब्द वाचतात अखंडला आपला श्वास थांबत आहे असं वाटलं. तो डोकं नकारार्थी हलवत म्हणाला, नाही नाही चांद, तू असं करू शकत नाहीस. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. तू मला कोणतीही शिक्षा दे, पण इतकी मोठी शिक्षा देऊ शकत नाहीस. तू तुझं आयुष्य संपवू शकत नाहीस. हे बोलताना अखंडचा फोन धरलेला हात थरथरत होता. मूने लिहिलेला नोट त्याने अजून पूर्ण वाचला नव्हता. आता तो पुढचं वाचू लागला. त्यात लिहिलं होतं, मी विचार केला होता की तुम्ही येण्याआधीच माझं आयुष्य संपवेन, पण तसं केलं तर काहीतरी अपूर्ण राहिलं असतं. तुम्हालाही कळलं पाहिजे ना की तुम्ही एखाद्याचं हस्तक्षेप आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं. हे वाचताना अखंडच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटला. त्याने जोरात धडधडणाऱ्या हृदयाने पुढचं वाचलं. जरा वर बघा मिस्टर सिंघानिया आणि समोर पहा. हे वाचताच अखंडने पटकन डोकं वर केलं. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि अचानक त्याची नजर समोर स्थिरावली. ब्रिजच्या दुसऱ्या टोकावर मून उभी होती. क्षणभरापूर्वी ती कुठेच दिसत नव्हती, पण आता ती अगदी त्याच्या समोर उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अखंडाचं हृदय जोरात धडधडलं. त्याचा श्वास जणू अडखळला. मून त्याच्याकडे पाहून हलकसं हसली आणि पुढच्याच क्षणी तिने आपले हात त्याच्याकडे पुढे केले. अखंड तिच्याकडे पाहून धावत सुटला, पण जसं त्याने एक पाऊल पुढे टाकलं, मूनने आपले हात मागे घेतले, दोन्ही बाजूंना पसरवले आणि स्वतःला मागे झोकून दिलं. पुढच्या क्षणी ती थेट समुद्रात कोसळली. पाण्याचा मोठा आवाज घुमला. अखंडचे पाय जिथे होते तिथेच थांबले. त्याच्या धडाधडीसुद्धा जणू थांबल्या. मूनकडे पुढे केलेला त्याचा हात हवेतच थिजून राहिला. काही क्षणात सगळं पुन्हा शांत झालं. अखंडला काही कळेना नेमकं काय घडलं. आणि मग अचानक त्याला सगळं समजलं. तो जोरात ओरडला, चांद! आणि त्यावेळी तो वेड्यासारखा ब्रिजच्या दुसऱ्या टोकाकडे धावला. पण काही पावलं पुढे जातो न जातो तोच एकदम जोरात हॉर्न वाजला. गाडीच्या ब्रेक लागल्याचा कर्कश आवाज घुमला आणि पुन्हा शांतता पसरली. 3 वर्षांनंतर स्कॉटलँड. कपूर फॅशनच्या टॉप फ्लोअरवर एक आलिशान केबिन होतं. बाहेर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं, वर्ल्ड ऑफ सनशाईन. एक मुलगी त्या केबिनमध्ये आत आली. ती खूप घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती. ती आत जाऊन समोरच्या खुर्चीत बसलेल्या मुलीकडे पाहते आणि पुढच्या क्षणी मान खाली घालते. ती टेबलजवळ येऊन उभी राहिली आणि हातातल्या फाईल्स समोर खुर्चीत बसलेल्या मुलीकडे पुढे करत म्हणाली, मॅडम, ही फाईल. खुर्चीत बसलेली ती मुलगी लॅपटॉपवर काम करत होती. तिने एकदाही तिच्याकडे न पाहता विचारलं, तुला दिसते का नाही? घाबरलेली ती मुलगी, ज्याचं नाव प्रिया होतं,
तिने मान हलवत उत्तर दिलं, हो मॅडम, दिसतंय. खुर्चीत बसलेली मुलगी हलकसा हसली आणि म्हणाली, गुड फॉर यू. ती पुढे म्हणाली, समोर भिंतीवर घड्याळ आहे, वेळ बघ. प्रियाने समोरच्या घड्याळाकडे पाहिलं. त्यावर दुपारी 1:10 वाजले होते. ती हळू आवाजात म्हणाली, मॅडम, 1 वाजले आहेत. ते ऐकून ती मुलगी हसली आणि म्हणाली, खरंच 1 वाजले आहेत? प्रिया घाईघाईने म्हणाली, नाही मॅडम, 1 वाजून 10 मिनिटं झाले आहेत. ती मुलगी रागाने तिच्याकडे पाहत म्हणाली, आणि तुला ही फाईल किती वाजता सबमिट करायची होती? आणि त्यावेळी प्रिया अडकळत म्हणाली, 1 वाजता. आता ती मुलगी उठली, टेबलवर बोटं टॅप करत तिच्या जवळ आली आणि विचारलं, मग तू किती मिनिटं उशिरा आली आहेस? प्रिया थरथरत म्हणाली, 10 मिनिटं. ती मुलगी दात खाऊन म्हणाली, आउट. हे ऐकून प्रिया चकित झाली. ती मुलगी पुन्हा कठोर आवाजात म्हणाली, मी सांगितलं ना, आउट. प्रिया विनवणी करत म्हणाली, प्लीज मॅडम, माझ्याशी असं करू नका. पुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. माझं एक छोटं बाळ आहे, त्याची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मला ऑफिसला यायला उशीर झाला. त्यामुळे ही फाईल बनवायलाही उशीर झाला. पण आता माझ्यावर विश्वास ठेवा, पुढे अशी चूक होणार नाही. ती मुलगी उपहासाने हसली आणि म्हणाली, खरंच तुझ्या बाळाची तब्येत खराब होती म्हणून तुला उशीर झाला. प्रियाने लगेच मान हलवली. ती मुलगी आता तिच्याकडे टक लावून पाहत म्हणाली, जर तू तुझ्या बाळाची काळजी घेत होतीस तर आज सकाळी कॅफे द क्रंचमध्ये कोण होतं? लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातलेली ती मुलगी कोण होती? तिच्यासोबत एक मुलगाही होता, पांढऱ्या टी शर्टमध्ये. त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी होती. आधी दोघं कॉफी पित होते, पण नंतर काय झालं कोण जाणे. तो मुलगा तिला तिथे सोडून निघून गेला. पण तुला काय माहिती असणार, तू तर तुझ्या बाळासोबत होतीस ना. हे ऐकून प्रियाचे डोळे विस्फारले, कारण ती ज्या मुलीबद्दल बोलत होती ती दुसरी कोणी नसून स्वतः प्रिया होती. ती बाळाची काळजी घेत नव्हती, तर आपल्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला कॅफे दे क्रंचमध्ये गेली होती. तिथे तिच्या बॉयफ्रेंडने तिच्याशी ब्रेकअप केलं होतं, कारण ती सतत त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. तिच्या नवऱ्यामुळे ती आधीच त्रस्त झाली होती. तो ना काम करत होता ना पैसे कमावत होता. पण प्रियाला ऐशोआरामाची जिंदगी हवी होती, जी तिच्या नोकरीतून मिळत नव्हती. म्हणूनच तिने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू केलं आणि आता त्या श्रीमंत बॉयफ्रेंडवर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण तो मुलगाही फक्त टाइमपास करत होता. लग्नाचा विषय निघताच त्याने प्रियाला सोडून दिलं आणि कॅफेमध्येच तिला सुनावून तिथून निघून गेला. प्रिया रडत म्हणाली, मॅडम, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हाला खोटं सांगितलं, पण मी खूप त्रस्त होते. मला भीती वाटत होती की जर मी तुम्हाला खरं सांगितलं तर तुम्ही मला नोकरीतून काढून टाकाल. ती तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच सनशाईन, जी कपूर फॅशन्सची CEO होती, रागाने थरथरत होती. तुझी पहिली चूक, तू तुझ्या नवऱ्याला फसवलंस. दुसरी चूक, तू मलाही फसवलंस, कारण तुझा बॉयफ्रेंड द रेनबो फॅशन्सचा CEO आहे आणि तू त्याला आमचे डिझाईन्स लीक करत होतीस. तिसरी चूक, तू अनेक दिवस ऑफिसच्या वेळेत कामचुकारपणा करून त्याच्यासोबत मजा करत होतीस. आणि चौथी सगळ्यात मोठी चूक, तू सनशाईनला कमी लेखलास. तुला वाटलं तू माझ्याशी खोटं बोलशील आणि ते कधीच उघड होणार नाही. तुला वाटलं तू सतत चुका करत राहशील आणि मी त्या माफ करत राहीन. पण सॉरी बेबी, सनशाईन चुका माफ करत नाही,
तिला चुका आणि चुका करणारे लोक दोघांनाही तिरस्कार आहे. नाऊ यू आर फायर्ड. आता पुढे कधीच मला तुझं तोंड दाखवू नकोस. आणि हो, कपूर फॅशन्सला फसवण्याच्या गुन्ह्यासाठी तुला 30,000 पाऊंड दंड भरावा लागेल. आशा आहे की तू लवकरात लवकर ही रक्कम कंपनीत जमा करशील, नाहीतर नवरा आणि नोकरी दोन्ही तर गमावलीच आहेत. पुढे जेलमध्ये जाऊन चक्की पिसण्याची वेळ येईल. हे म्हणत तिने दरवाजाकडे पाहिलं. तिथे प्रियाचा नवरा देवांश उभा होता, जो तिच्याकडे संतापाने पाहत होता. त्याला तिथे पाहून प्रियाचे होश उडाले. ती लगेच देवांशकडे धावली, पण देवांशने हात दाखवून तिला थांबवलं. त्याच्या हातात त्यांचं बाळ होतं. तो प्रियाकडे पाहत म्हणाला, आय जस्ट हेट यू. पुढे कधीच मला किंवा माझ्या मुलाला संपर्क करण्याचा प्रयत्न करू नकोस. असं म्हणत तो तिथून निघून गेला. तो जाताना पाहून प्रियाचा चेहरा रागाने थरथरू लागला. तिने पुन्हा सनशाईनकडे पाहिलं आणि संतापाने म्हणाली, तुला काय वाटतं? तू स्वतःला काय समजतेस? सनशाईन ताठपणे म्हणाली, काही विशेष नाही. कपूर फॅशनचे CEO सनशाईन. प्रिया ओरडत म्हणाली, तू CEO नाहीस, एक नंबरची घाणेरडी मुलगी आहेस. तुला वाटतं का की पैशांनी आणि पॉवरने तू काहीही करू शकतेस? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, पण तुमच्यासारख्या मुली अजून काय करणार, ज्या स्वतःचं आयुष्य सांभाळू शकल्या नाहीत आणि त्या इतरांना कसं सुखात राहू देतील. तिचं बोलणं ऐकून सनशाईनच्या चेहऱ्यावर एक विचित्र क्रूर हास्य उमटलं. प्रिया तिचं ते स्मित पाहून अधिकच संतापली आणि म्हणाली, तुला वाटतं मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही? सगळं माहिती आहे मला. मी पाहिलंय तुझे हाल. तुला कसं पॅनिक अटॅक येत आहेत. खरं सांगायचं तर तू त्यालाच पात्र आहेस. तुझ्यासारख्या मुलीचं हेच नशीब असतं, ज्यांना इतरांचं सुख सहन होत नाही आणि तू माझ्यावर आरोप करतेस. मला खूप चांगलं माहिती आहे, तू ही काही दुधाची धुतलेली नाहीस. तू लग्न केलेली होतंस ना, मग कुठून पळून आलीस आणि मिस्टर कपूरकडे पोहोचलीस? त्यांना इतकं वेड लावलं की त्यांनी तुला कपूर फॅशन्सची CEO बनवलं. ते तुझ्यावर नाही, तुझ्या सौंदर्यावर फिदा आहेत. आणि तुमच्यासारख्या मुली पैशांसाठी श्रीमंत लोकांसमोर वाकायला तयार असतात. जर इतकीच सन्माननीय असशील तर सांग ना, तू भारताची असूनही मागील 3 वर्षात भारतात का गेली नाहीस? भारताचं नाव ऐकताच तू का घाबरतेस? आणि त्यावेळी प्रियाचं बोलणं ऐकताना सनशाईनचे हात जे खुर्चीवर ठेवलेले होते ते थरथरू लागले. ती आपल्या नखांनी खुर्चीवर ओरखडे काढत होती. तिची नखं खुर्चीच्या फायबरमध्ये खोलवर रुतली होती. प्रियाने तिची अवस्था पाहून हसत म्हटलं, काय झालं? तुझं स्मित कुठं गेलं? आताच खूप ॲटिट्यूड दाखवत होतीस ना, आता दाखव ना ॲटिट्यूड. स्वतःचं खरं रूप समजल्यावर का थरथरतेस? ती वाक्य पूर्ण करणार इतक्यातच सनशाईन अचानक पुढे झेपावली. तिने टेबलवर ठेवलेला काचेचा पेपरवेट उचलला आणि जोरात प्रियाकडे फेकला. प्रियाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अगदी शेवटच्या क्षणी ती खाली वाकली आणि तो पेपरवेट सरळ काचेच्या दरवाजावर जाऊन आदळला. पुढच्या क्षणी काचेला तडा गेला आणि काही सेकंदातच संपूर्ण काच तुकडे होऊन जमिनीवर विखुरली. इतका मोठा आवाज ऐकून संपूर्ण ऑफिसमधला स्टाफ एकदम घाबरून गेला आणि प्रिया सुद्धा जोरजोराने श्वास घेत सनशाईनकडे पाहत होती. सनशाईन रागाने दात ओठ खात म्हणाली, याच्या आधी की मी माझ्या हातांनी तुझा जीव घेईन, इथून निघून जा. जस्ट लिव्ह. तिचा राग पाहून प्रिया पूर्णपणे घाबरली आणि ती लगेच तिथून निघून बाहेर पळाली. जाताना काचेचा एक तुकडा तिच्या पायात घुसला आणि तिच्या पायातून रक्त वाहू लागलं. पण तिने आपल्या पायाकडे पाहण्यासाठीही थांबणं योग्य समजलं नाही आणि ती तशीच तिथून निघून गेली.
तिच्या जाण्यानंतर सनशाईन पुढे आली आणि खाली पडलेल्या काचांच्या तुकड्यांकडे पाहू लागली. ती हलकी हलकी थरथरत त्या तुकड्यांकडे पाहत होती आणि मग खाली वाकून तिने ते तुकडे हातात घेतले आणि हाताने चिरडत म्हणाली, दुःख दुःख होतं, तुटल्यावर दुःख होतं. नाही नाही, जे आधीच तुटलेले असतात त्यांना काहीच दुःख होत नाही, काहीच नाही. हे बोलताना ती त्या काचांच्या तुकड्यांना खूप जोरात हाताने चिरडत होती. दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. त्याने सहजच कॅमेरावर लाईव्ह फुटेज सुरू केलं आणि ते फुटेज पाहून त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो लगेचच आपल्या केबिनमधून बाहेर पडला आणि गाडीत बसून ऑफिसमधून निघून गेला. त्या इमारतीच्या बाहेर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, कपूर इंडस्ट्रीज. दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये सिंघानिया इंडस्ट्रीज. एक व्यक्ती वेगाने चालत लिफ्टमधून बाहेर आला आणि आपल्या केबिनकडे निघाला. तेवढ्यात त्याला कोणीतरी ओरडल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर त्याने लगेच मागे वळून पाहिलं तर त्याच्या मागून लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्या एका मुलीचा हात लिफ्टमध्ये अडकला होता आणि तिच्या हातातून जोरात रक्त वाहत होतं. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून सिंघानिया इंडस्ट्रीजचा CEO अखंड सिंघानिया होता. तो लगेचच त्या मुलीकडे धावत गेला. ती त्याची पर्सनल असिस्टंट ध्रुविका होती. त्याने लगेच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, काय झालं? तुझा हात लिफ्टमध्ये कसा अडकला? अरे देवा, किती रक्त वाहतंय. लगेच फर्स्ट एड करावी लागेल. चल माझ्या सोबत ये. असं म्हणत तो तिला पटकन आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला. त्याने ध्रुविकाला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः मेडिकल बॉक्स घेऊन तिच्या हाताला पट्टी बांधू लागला. तो औषध लावत होता, पण असं वाटत होतं की जणू वेदना त्यालाच होत आहेत. ध्रुविका रडत म्हणाली, मला लिफ्ट वापरता येत नाही सर. मला वाटलं की मी बाहेर पडल्याशिवाय दरवाजा बंद होणार नाही, पण असं काय, कोण जाणे. माझा दुपट्टा लिफ्टमध्ये अडकला आणि तो काढायला मी घाईत बाहेर पडत होते, तेव्हा माझा हात आतच अडकला. मला खूप वेदना होत आहेत. अखंड थोडा रागाने म्हणाला, जेव्हा तुला लिफ्ट वापरता येत नव्हतं तेव्हा कुणाला तरी विचारायला हवं होतं. कोणी नसेल तर मला तरी विचारलं असतं ना. हे ऐकून ध्रुविका आणखी रडू लागली. अखंडने तिला शांत करत म्हणाला, ठीक आहे, आता रडणं थांबव. थोड्या वेळात तुझा हात ठीक होईल. रक्त थांबलं आहे. आता पटकन पेनकिलर घे, म्हणजे वेदना कमी होतील. आणि त्यावेळी ध्रुविका निराश स्वरात म्हणाली, पेनकिलर घेतल्यावर खरंच वेदना कमी होतात का? तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा. मूनचं बाळ आणि मूनबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल.